आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कर्जमाफीचा आहे आणि कर्जमाफी शेतकऱ्यांची होणार की नाही अनेक जणांना प्रश्न उपस्थित आहे. कारण की कर्जमाफीसाठी गठीत केलेल्या उच्चस्तरीय समितीचा अहवाल काय नेमका आलेला आहे, नेमकं काय काय घडलेलं आहे, खरंच कर्जमाफी होईल की नाही या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती देऊ. मंडळी, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सर्वांनी फक्त सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून सविस्तर माहिती तुम्हाला भेटून जाईल. मुख्य मुद्दा असा आहे की आता कर्जमाफीचा मुद्दा आहे आणि कर्जमाफीसाठी गठीत केलेल्या उच्च समितीने अहवाल सादर केला असून 14 मे रोजी महत्त्वाची बैठक झालेली आहे. मुख्यमंत्री, कृषी मंत्री आणि सहकार मंत्री यांच्या अहवालानुसार चर्चा केली आहे आणि कर्जमाफीसाठी राज्य शासनाने एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. या समितीत वरिष्ठ अधिकारी, बँक प्रतिनिधी आणि कृषी तज्ज्ञ यांचा या बैठकीमध्ये मुख्यतः समावेश होता आणि या समितीने सगळ्या बाजूने विचार करून एक सविस्तर अहवाल तयार केलेला आहे आणि तो अहवाल शासनाला सादर केलेला आहे. ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. एक उच्चस्तरीय समितीने ही सविस्तर कामे केलेली आहेत आणि हा अहवाल जो आहे तो शासनास प्राप्त झालेला आहे. त्याचबरोबर राज्यातील सर्व बँकांनी कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची माहिती आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती शासनाकडे सादर केली आहे. या सगळ्या माहितीच्या आधारे कर्जमाफीचा आराखडा तयार केला जाणार आहे आणि उच्चस्तरीय समिती एक महत्त्वाची बैठक झालेलीच आहे. ती कधी झाली तर 14 मे 2026 रोजीच ही जी बैठक आहे ती बैठक पार पडलेली आहे. ही एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे, जेणेकरून आता शेतकऱ्यांना ही कृषी मंत्री आणि सहकारी मंत्री यांची एकत्र बैठक झालेली आहे. या बैठकीत समितीचा अहवाल सखोल आढावा घेण्यात आलेला आहे. काही निकष बदल सुचवण्यात आलेले आहेत आणि काही विशिष्ट नवीन घटक समाविष्ट करण्यात आलेले. या सुधारित अहवाल येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर मांडला जाऊन ही कर्जमाफी अखेर आता शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे, म्हणजे कर्जमाफी होण्याची शक्यता आहे. धन्यवाद. जय शिवराय.